नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मंडळी, मी आलोय कोकणातल्या माझ्या गावी कणकवलीमध्ये नाटळला. आजचा दिवस जो आहे तो माझा ऑलमोस्ट थर्ड डे आहे. 4 दिवस सुट्टी काढून आलेलो यावेळी कोकणात मस्तपैकी एन्जॉय करायला, कारण यावेळी गरमीत जे उन्हाळ्याची सुट्टी देते यायला मिळालं नव्हतं. सो मित्रांनो, आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता चाललो आहे नाटळमध्ये जे आहे गांगोमाऊली मंदिरामध्ये आणि श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये. दरवर्षी आम्ही जे आहे गांगोमाऊली मंदिरामध्ये ओटी भरायला जात असतो आणि रामेश्वर मंदिरामध्ये सुद्धा दर्शन करायला, आशीर्वाद घ्यायला जात असतो, कारण ही जी आहे गावदेवी आहे आणि श्रीदेव रामेश्वर ही आमची ग्रामदैवत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही तिथेच चाललोय. तर चला आता भेटूया गांगोमाऊली मंदिरामध्ये. बाईकला किक दिली आणि गावातील निसर्गरम्य वाटेवरून मी निघालो. आपल्या गावात फर्स्ट टाइम बाईक चालवायचा एक्सपिरियन्स अगदी भन्नाट होता. सुतारवाडी, राजवाडी अशा एक वाड्या मागे टाकत मोहोळाच्या रस्त्याने मी माऊली मंदिर जवळ पोहोचलो. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय. मी आईला घेऊन बाईकने पुढे आलो. थोड्याच वेळात बाबा पण येतील. माझ्या पाठीमागे जे आहे श्रीदेवी गांगोमाऊलीचं मंदिर नाटळगाव मधलं. लवकरच आता आम्ही मंदिरामध्ये जाऊ, ओटी भरू जी आम्ही दरवर्षी भरतो आणि देवीचे जे आशीर्वाद घेऊ. तत्पूर्वी मित्रांनो, बाबा येईपर्यंत मी जे जो ड्रोन आणलाय तर आपण वरून बघूया की इथे जवळ असलेली ही सह्याद्रीची कडा आणि जे आहे गांगोमाऊलीचं हे प्राचीन पुरातन नाटळमधलं मंदिर वरून कसं दिसतं. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं नाटळगाव आणि त्यात वसलेलं हे गांगोमाऊलीचं पुरातन मंदिर. सह्याद्रीच्या पायथ्याशीच असल्यामुळे हे मंदिर या परिसराची शोभा अजूनच वाढवते. कौलारू छप्पर आणि लाकडी बांधकाम असलेले हे पुरातन मंदिर पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. गेल्याच काही वर्षात मंदिर परिसराचे केलेले नूतनीकरण याची शोभा वाढवते. तर मित्रांनो, माऊली मंदिर वरून कसं दिसतं ड्रोन शॉटने तुम्ही पाहिला. तर चला आता मंदिरात जाऊ आणि इथले जे गुरव आहेत, पुजारी आहेत ते आहेत. तर लवकरच आता ओटी भरून घेऊया, कारण त्यांना पण जायचं असेल पुढे पूजा करून. या माऊली मंदिरात आपल्याला 2 देवालये पाहायला मिळतात. इथे येताच जे पहिले देवालय आहे त्याच्या समोरच आपल्याला पाषाणावर असलेल्या पादुका तसेच एक तुळस पाहायला मिळते. याच बाजूला देवालयासमोर उंच अशी दगडी दीपमाळ पाहायला मिळते. मंदिरातून पुढे जाताच समोर दिसते ते याचे लाकडी खांबावर उभे असलेले कौलारू छताचे सभामंडप. जत्रा काळात बऱ्याचदा याच सभामंडपात कीर्तन, भजन आणि दशावतारी नाटकासारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जातात. येथे पुढे जाताच पायऱ्या चढून गेल्यावर समोरच शिवपिंडी आणि इतर देवी देवतांच्या पाषाणरूपी सुरेख अशा मूर्त्या दिसतात. याच मंदिराच्या सभामंडपाच्या बाजूस एक पुरातन विहीर आहे. या विहिरीचा व्यास कमी असून खोली मात्र जास्त आहे. या देवालयात दर्शन घेतल्यावर तेथूनच उजवीकडे माऊली देवीच्या मुख्य देवाऱ्याकडे जाता येते.
हे देवालय देखील एकदम सुरेख कौलारू छप्पर असलेले असून या समोर देखील आपल्याला दीपमाळ आणि तुळस पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताच समोर श्रीदेवी माऊलीचे दर्शन होते. श्री माऊली देवीची मूर्ती खूपच सुंदर असून इथे गाभाऱ्यात इतर अनेक देवी देवतांच्या काळ्या पाषाणातील मूर्त्या पाहायला मिळतात. बाजूलाच पालखीत नाचवले जाणारे खांब देखील ठेवलेले दिसतात. हे खांब घेऊनच उत्सवाच्या वेळी माऊली देवी श्रीदेव रामेश्वरच्या भेटीला जाते. आम्ही दरवर्षीप्रमाणे इथल्या पुजाऱ्यांकडून ओटी भरून घेतली आणि गाराणे घालून घेतले. श्रीदेवी गांगो माऊली मंदिरात ओटी भरून झालेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने निघू रामेश्वर मंदिराकडे जायला. रामेश्वराची बहीण मानली जाते माऊली, तर रामेश्वर मंदिरात जाऊन यावं लागतं माऊली मंदिरामध्ये ओटी भरून आल्यानंतर. तर आम्ही आता तिकडे पण चाललोय. आता भेटूया डिरेक्टली रामेश्वर मंदिरामध्ये. श्री माऊलीच्या दर्शनानंतर आम्ही पोचलो श्रीदेव रामेश्वर दर्शनासाठी. कणकवली तालुक्यातील नाटळ गावात वसलेले श्रीदेव रामेश्वराचे हे मंदिर. या मंदिराच्या पिंडीच्या आकाराच्या कळसामुळे हे मंदिर अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या कळसावर असलेली शेषनाग फण्याची रचना खूपच लक्षवेधी आहे. मी आता पोचलोय श्री रामेश्वर मंदिर नाटळला. आई बाबा येतीलच आता थोड्या वेळा. भारी आहे ना माऊलीचं मंदिर पण, मस्त आहे. आणि रामेश्वराचं पण. दरवर्षी तर आम्ही येतच असतो. सप्ताह असतो तेव्हा पण 7 दिवसाचा, आणि ओटी भरायला माऊलीला आणि रामेश्वर मंदिरात पाया पडायला. कोकणात प्रत्येक गावात आपल्याला एक शंकराचे मंदिर पाहायला मिळते. त्यातलेच नाटळ गावातील सह्याद्रीच्या कुशीत गड नदीच्या किनारी बसलेले हे श्रीदेव रामेश्वराचे मंदिर. या मंदिराची रचना जितकी सुंदर तितकाच भव्य या मंदिराचा परिसर. मंदिरात 2 बाजूने आत यायला कमान असून दुसऱ्या कमानीकडून सरळ पुढे गेल्यावर मंदिराचा सभामंडप लागतो आणि समोरच दिसतो मंदिराचा गाभारा. गाभाऱ्यात प्रवेश करताच मन आकर्षित करून घेते येथील चांदीच्या छत्रीखाली असलेले भव्य आणि सुरेख असे शिवलिंग. हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा, जो व्यासाने मोठा असून याची उंची देखील खूप जास्त आहे. त्यामुळे इथे आवाज घुमतो. गाभाऱ्यात समोरच नंदी असून दोन्ही बाजूला रक्षा करत असलेले द्वारपाल दिसतात. येथे हे शिवलिंग आणि भव्य गाभारा पाहून मन अगदी प्रसन्न होते. या मंदिराच्या परिसरात परंपरागत असलेली अनेक कुळांची मंदिरे देखील पाहायला मिळतात. श्रीदेव रामेश्वर मंदिरात दरवर्षी माघ शुक्ल नवमी पासून हरिनाम सप्ताह असतो. या 7 दिवसांच्या पर्वाला अनेक भाविक खूप लांबवरून श्रीदेव रामेश्वराच्या भेटीला येत असतात. आम्ही दरवर्षीप्रमाणे मंदिरात नारळ ठेवून गुरुवांकडून गाऱ्हाणे घातले. श्रीदेव रामेश्वरचं दर्शन घेऊन झालंय
आणि आता थोडा वेळ शांत वातावरणात इथे गाभाऱ्यामध्ये बसू. एकदम शांत असे मंदिर आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणात आणि सह्याद्रीमधल्या झाडीने वेढलेला आणि थंडगार असा हिरवेगार वनराईमध्ये. तर अशा वातावरणात थोडा वेळ शांत बसू आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघू. तर मंडळी, आजचा दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, मजेत राहा. बाकी सर्व देवा काळजी.